सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण कार्यक्रमामध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुषमा देशमुख यांना आमंत्रित केलं आहे. कन्सल्टंट म्हणून त्या स्माईल हॉस्पिटल रामदास पेठ अकोला इथे कार्यरत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. निरामय या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. आज आपल्याला मुख्यत्वे आपण गरोदरपणामध्ये हे 9 महिने जे असतात गरोदरपणाचे, तर काय काळजी घेतली पाहिजे आपण आणि त्यामध्ये काय अडचणी येतात यावरती श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की गरोदरपणाची जी अवस्था सुरू होते, तर सगळ्यात सुरुवातीला पहिले 3 महिने म्हणू आपण किंवा अगदी सुरुवातीची अवस्था, तर काय काळजी घेतल्या गेली पाहिजे त्या गरोदर मातेकडून? साधारण गर्भारपणाचे 9 महिने आपण पकडतो, म्हणजे तो प्रवास आहे 9 महिन्याचा. त्याला आपण 3 टप्प्यांमध्ये डिवाइड करूया. पहिले 3 महिने, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. 9 महिन्याचा असा कार्यकाळ आपण डिवाइड करूया. पण मी म्हणेल की जेव्हा हजबंड वाईफला कन्सेप्शन म्हणजे कन्सिव्ह करायचं आहे त्याच्या आधी म्हणजे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग हा पण एक प्रकार आहे. म्हणजे गर्भ ठेवायचा असेल तर हजबंड वाईफनी जरूर आम्हाला एकदा विजिट करावे की आता आम्ही फॅमिली सुरू करणार आहे. म्हणजे मग आमचं एक एक्झामिनेशन होऊन जाते, हिस्ट्री टेकिंग होऊन जाते पेशंटचं, तिचं योग्य वय आहे का, वजन आहे का, नंतर रक्तदाब चेक होऊन जातो. नंतर आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो, साधारण किती वर्ष झालेत लग्नाला, आता त्यांचं फॅमिली हिस्ट्री, नात्यात लग्न आहे का, तिची पाळी व्यवस्थित आहे का, जुने काही आजार आहे का स्त्रीला, आणि त्याविषयी माहिती घेतो. जसं मिरगीचा आजार आहे, जुना मधुमेह आहे, रक्तदाबाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, किंवा सिकल सेल अनेमिया असतात. मग काही अनुवंशिक आजार असतात, घरात कोणी मतिमंद बाळ आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची. आणि आधीची जर पहिल्यांदा असेल तर आधीची डिलिव्हरी किंवा सीझर असेल तर त्या दरम्यान बाळ काय आहे, किती किलोचं झालं होतं, सीझर का करावं लागलं, तो पिरियड कसा होता, डिलिव्हरीचा पिरियड कसा होता, डिलिव्हरीनंतर जास्त रक्तस्राव गेलं का, याआधी आयुष्यात कधी रक्त लावावं लागलं की आणखीन काही झालं होतं, मोठं ऑपरेशन झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक प्री कन्सेप्शनली किंवा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एक पूर्ण डिटेलमध्ये आम्ही पेशंटचं हिस्ट्री घेतो. नंतर एक्झामिनेशन करतो, बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो. जसं तिचा रक्तगट काय आहे, तिचा जर निगेटिव्ह असेल तर आम्ही हजबंडचा करून घेतो. आणि त्या दृष्टीने आणखीन एक ICT म्हणून असतं, ती तपासणी, HIV, HbS, हिमोग्लोबिन किती आहे, ह्या सगळ्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो. आणि जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर तिची पाळी व्यवस्थित नियमित होती का, आम्ही एक्झामिनेशन करून बघतो की ते तेवढ्या वीक्स ऑफ अमेनोरियाला ते कोरिलेट होतं का, म्हणजे 8 आठवड्याची प्रेग्नन्सी आहे तर तेवढीच आहे की जास्त आहे की कमी आहे. मग आम्ही एक सोनोग्राफी पहिल्या 3 महिन्यात एक करायला लावतो. म्हणजे जो गर्भ आहे तो गर्भपिशवीतच आहे ना, त्या बाळाला ठोके आहे ना, आणखीन कुठे जाऊन रुजला नाही ना, व्यवस्थित ठिकाणी आहे ना, ते पण आपल्याला त्याच्यात कळतं. आणि मग असं हे पहिले 3 महिने. आता या 3 महिन्यात बरेच वेळा लक्षणच ही असतात, उलटी मळमळ होणं, वारंवार लघवीला जाणं, खायची इच्छा न होणे आणि नियमित येणारी पाळी चुकणं. आणि त्याच्यामुळे मग पेशंटला आम्ही आहाराविषयी आणि बाकी गोष्टींविषयी मग त्या 3 महिन्यात मुळातच ज्या जोडप्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे किंवा ज्यांना करायचं आहे त्यांनी गर्भारपणाच्या त्या दिवसांपेक्षाही आधी पण डॉक्टरांना जाऊन भेटणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्यांना डायरेक्ट जर राहिला आहे प्रेग्नन्सी तर त्यांना ही लक्षणं दिसणार आहेत. तुम्ही जी लक्षणं सांगितली की मळमळ होते, त्यामुळे थोडंसं आपण दक्ष जर राहिलं तर पहिल्या 3 महिन्यांमध्ये होणारा त्रास टाळला जाईल आणि डॉक्टरकडे जाता येईल. हा पिरियड बाळ आम्ही फोलिक ऍसिड पण ऍड करतो, उलटी मळमळ कमी होण्यासाठी काही औषधं देतो. म्हणजे कारण साधारण 1
5-5 असं आपण वजन आम्ही इन शॉर्ट असं एक ग्राफ बनवतो की पहिल्या 3 महिन्यात 1 किलो वाढते किंवा कमी होते, पुढच्या 3 महिन्यात 5 किलो, 4 ते 5 किलो आणि शेवटच्या 3 महिन्यात 5 किलो. तर ह्या महिन्यांमध्ये उलटी मळमळ एवढी असते, खायची इच्छा नसते, तर आम्ही काही ते कमी करण्यासाठी, कारण खावं तर लागणार आहे थोडंफार, किती घरात म्हणजे घरी बनलेलं स्वच्छ, बाहेरचं अवॉइड करणं, जंक फूड अवॉइड करणं आणि जे खावं वाटतं ते असं आपण दिवसभरात थोडा थोडा आहार घ्यायला सांगतो, पाणी मेंटेन करायला आणि ते जावं म्हणजे त्यांना जे आवडतं जसं फळं आहे, भाज्या आहे, घेतलं तर फारच चांगलं, पण उलटी मळमळमुळे घेत नसतील तर ती थोडी आम्ही सपोर्टिंग की उलटी मळमळ होण्यासाठी कमी होण्यासाठी गोळ्या देतो, म्हणजे त्यांना थोडं खावं वाटतं. आणि हिरव्या पालेभाज्या, फळं, अंडी त्यांना त्या 3 महिन्यात जे जात असेल ते आम्ही त्यांना खायला सांगतो, पण बाहेरचं अवॉइड करणं एक्सक्लुझिव्ह, बाकी ते घेऊच शकतात, प्रश्नच नाही. म्हणजे आधी एक काळ असा होता की जेव्हा असं सांगितलं जायचं की घरच्या लोकांकडनं की काही दवाखान्यात जायची गरज नाही आहे, आमच्या डिलेवऱ्या काय झाल्या नाहीत का घरी. बरोबर. तर तो काळ सोडता आजचा जो काळ आहे, आज असं होतं की सोशल मीडियामुळे भरपूर ज्ञान मिळालेलं असतं आणि त्यामुळे पण दुर्लक्षित होऊ शकतं की काही 3 महिने गरज नसते, आपण जाऊ नये. तर त्यासाठी एक नेमकेपणाने आपण कधी रजिस्ट्रेशन करावं, डॉक्टरकडे कधी जावं आणि का जावं, का महत्वाचं आहे, तर हे पण सांगा. हा, म्हणजे प्रेग्नन्सी आधी गेलं तर फारच चांगलं. आता येतात एज्युकेटेड लोक, प्री कन्सेप्शनल येतात, नाही तर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर एकदा यायचं. मग आम्ही कधी सोनोग्राफी, कधी ब्लड टेस्ट हे सगळं ॲडवाईस करतो. आणि जे मी म्हटलं हिस्ट्री टेकिंग ते सगळं, फोलिक ॲसिड ॲड करतो. फोलिक ॲसिडमुळे बरेचसे बाळांना होणारे व्यंग टाळता येतात, म्हणजे जे जुन्या काळात टाळता यायचे नाही ते आता टाळता येण्यासारखे काही आहे, जे आपण फोलिक ॲसिड सिंपल एक गोळी ॲड करून आपण टाळू शकतो. दुसरं म्हणजे साधारण 3रा महिना संपता म्हणजे 12व्या आठवड्याला आपण एक सोनोग्राफी करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही मतिमंद लेकरं होतात, म्हणजे डाऊन, एडवर्ड, पटाऊ असे 3 सिंड्रोम्स आहेत ज्याच्यामध्ये मतिमंद मुलं होतात. तर असे हे आपण टाळू शकतो. एक सोनोग्राफी आणि सिंपल ब्लड टेस्ट आहे, आईचं ब्लड घेऊन, आणि ते कोरिलेट करून म्हणजे 100त 95 ते 99% आपण रिस्क शोधू शकतो त्या काळामध्ये, की जे बाळ आहे ते मतिमंद, त्या आईला रिस्क नाही आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे आजच्या काळात, की सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की आज आपल्याला कळतं एक सोनोग्राफी आणि ब्लड टेस्टवरून की बाळ मतिमंद नसणार आहे. आणि एक मतिमंद बाळ घरात असणं हे फार मोठी गोष्ट आहे, जे जुन्या काळात टाळल्या जात नव्हत्या, पण आजच्या काळात आपण हे सगळं नक्कीच टाळू शकतो. सेफ ॲबॉर्शनची सोय आहे, म्हणजे साधारण आपल्या लिगल सिस्टीमप्रमाणे 20 आठवड्यापर्यंत एक डॉक्टर, आणि आता नवीन नियमाप्रमाणे 24 आठवड्यापर्यंत 2 डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कंजेनेटल ॲनोमलस बेबी नक्कीच टाळू शकतो. आणि हा अतिशय महत्त्वाचं मला असं वाटतं माहिती आहे ही, की तुम्हाला सोनोग्राफीमध्ये काय काय कळणार आहे, कुठले धोके होणार आहेत, तो गर्भ जो आहे तुम्ही तो वाढवायचा आहे की त्याला ॲबॉर्ट करायचा आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत निश्चितपणे, त्यानुसार तुम्हाला तुमचे निर्णय घेता येतील आणि नक्कीच बाळंतपण हे सुरक्षित राहील. त्यानंतर तुम्ही मातृत्वाचा आनंद पण चांगल्या प्रकारे घेऊ शकणार आहात. आणि मुख्य म्हणजे हे गरोदरपणाचे जे 9 महिने आहेत, आपण अगदी गृहीत धरलेलं असतं की असं होतच असतं, असं खूप नसतं होत. जे काही होणार असतं ते डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात, थोडंफार आपण सहन करत असतो, पण नेमकं मळमळ होते, मग त्याची मात्रा किती, तुम्हाला जेवणच जाणार नसेल तर ती मळमळ सहन करण्यात काहीच अर्थ नसतो, तुम्ही डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे. बरेच वेळा वातावरण चेंज केलं तरी ते खायला लागतात, म्हणजे आम्ही ते पण सांगतो की घरचं जिथे बनतंय तिथून थोडंसं दूर जा, हे औषधं घ्या, त्याच्या अर्ध्या तासांनी खा, ड्राय खा, तर त्याच्यानी बराच चेंजेस होतो. औषधच घ्यावं लागेल असं पण नाही, कधी कधी तुम्हाला एक सल्ला जो मिळणार असतो तर तो पण खूप सगळं काम करून जातो. आणि तुम्ही निश्चितच हे जे मातृत्वाचे क्षण येणारे आहेत तर ते संपूर्ण घराने आनंदाने ते उपभोगायला पाहिजे, यासाठी नक्कीच आपण आपल्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. यानंतर आपण काय सांगू, 3 महिन्यांमध्ये आणखीन सुरुवातीच्या काही असं आहे का की त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे? नाही, बरेच वेळा घरचे लोक हे खा ते खा आणि ती खात नाही, तिचं पोट दिसत नाही किंवा सगळं व्यवस्थित आहे ना असं फक्त हेच म्हणजे. आणि नंतर म्हणजे जो प्लॅसेंटा असतो तो व्यवस्थित ठिकाणी आहे ना, बाळाला ठोके आलेले आहे ना, हे सगळं. पण आम्ही हे बरेचसे मिथ त्यांचे
कमी करून टाकतो. गरम थंड असं डिव्हाइड करून ते बऱ्याचशा गोष्टी पेशंटला देण्याचं टाळतात आणि पेशंट स्वतःही घेण्याचं. तर ते बराच वेळ त्या उपाशीच असतात पहिल्या 3 महिन्यामध्ये. तर हे आपण सगळं टाळू शकतो. आणि फोलिक ॲसिड हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. तर ते एक जातं. आपण आयर्न कॅल्शियम पुढच्या याच्यात देतो, कारण या उलटी मळमळमुळे त्यांचं नाही घेणं होत. तर साधारण म्हणजे तिसरा महिना संपला, त्यांचं उलटी मळमळ कमी झालं की आयर्न कॅल्शियम देतो, कारण आईची नीड वाढणार असते. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही सांगतो की 1 किलो वजन, त्यांचं वजन वाढत नाही, पहिल्या महिन्यापासून सुरू करतात की वजन वाढत नाही, तर 1 किलो वजन कमी होऊ शकते, जेवढं आहे तेवढंच राहू शकते, किंवा कधी कधी वाढतंही. म्हणजे फार कोणाला त्रास नसेल, आपण गोळ्या देतो, त्यांनी त्यांचं कमी होऊन जातं, तर वाढतंही. तर ह्या सगळ्या मिथ पण आम्ही, आणि जबरदस्ती करून खाऊ घालू नका, आणि हे पण आम्ही अगदी घरच्यांना समजावून सांगतो. म्हणजे आपण शाळेतली मुलं जी असतात त्यांचं आपल्याला पटकन दिसतं, की पटकन कंपॅरिझन केलं जातं की हे बाळ असं करतंय, ते बाळ तसं ह्या गर्भातल्या बाळाचं पण बाकीच्या इतर महिलांकडनं निरीक्षण होतं, तुलना केली जाते, बाई पोटच दिसत नाहीये किंवा जास्तच दिसतंय, जुळाय का. तर याबद्दल आपण काय सांगू? बऱ्याचशा महिलांमध्ये ते बाळाचं वजन असेल किंवा त्यांची ठेवण असेल, तर तो एक जो आहे गैरसमज डोक्यामध्ये. नाही, अगदी बेसिक पण असतं. म्हणजे पहिल्यांदा जिचं गर्भारपण असते तिचं पोट एकदम लगेच दिसणार नाही, कारण समोरचे मसल्स जे असतात पोटाचे ते टाईट असतात. पण जिचे 2-3 डिलिव्हरी झालेले आहेत किंवा, तर तिला ते टाईटनेस गेलेला असतो, त्याच्यामुळे त्यांचं पोट लवकर दिसतं. गर्भाचे जे आहे विथ एक्सपिरियन्स, त्यांना पहिल्या वेळेस असेल तर पटकन हालचाली जाणवत, म्हणजे नंतर त्यांना लक्षात आहे हे बाळाची हालचाल आहे. ज्यांचे नेहमी 2 डिलिव्हरी झाले त्यांना आधी कळतात, बरेचसे लक्षणं त्यांना म्हणजे यूज टू असतात. तर हे डॉक्टरांचा इथे पहिल्यांदा असताना जे ॲप्रेन्शन आहे ते कमी करण्यासाठी मग आमचा उपयोग होतो त्यांना. आणि पहिल्या म्हणजे विनाकारण इन्व्हेस्टिगेशन नाही करायचे, हा जो एक मिथ आहे तो पण पहिल्या 3 महिन्यांमध्ये आम्हाला भेटून तो कमी करणार असतो. कारण सिकल सेल, थॅलेसेमिया हे आईमध्ये असेल तर आम्हाला हस्बंडचं करावं लागतं, आईचं रक्तगट निगेटिव्ह असेल तर हस्बंडचं करावं लागतं. तर हे आले तर आपण करू शकतो. म्हणजे रजिस्ट्रेशन, बर्थ रजिस्ट्रेशन, आजकाल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधार कार्ड लागतं. म्हणजे मग नंतर बाळाचं बर्थ सर्टिफिकेट निघताना मग हे सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यापेक्षा मग सुरुवात आम्ही 9 महिन्याची आधार कार्डची झेरॉक्स, पत्ता, हस्बंडचं चेंज नसेल झालं तर इथून डॉक्टरांची सुरू होऊन जातं की तू आडनाव बदललाय का, नवऱ्याचं नाव आलंय का, मॅरेज सर्टिफिकेट आहे का. म्हणजे हा 9 महिन्याचा पिरियड आता आमच्याहीसाठी हा, कारण सगळं आता आपल्याला त्याचं बर्थ सर्टिफिकेट व्यवस्थित निघेल बाळाचं. म्हणजे एकूणच ही तर तयारी आहे, पण दुसऱ्या ही दुसऱ्या बाजूने बाजूने तयारी करायची आहे, आणि बिलकुल ती बिलकुल. अतिशय महत्त्वाची अशी तयारी आहे मला वाटतं. आपल्याला तुम्ही आत्ता सांगितलं की सिकल सेल किंवा इतर काही आजार आहेत की जे तुमच्या हस्बंडला पण असतील, तर ते या गरोदरपणामध्ये तुम्हाला ते टेस्ट करावं लागतं बाळामध्ये आलाय का. तसंच बरेचदा आपण पाहतो की प्रेग्नन्सीमध्ये पण डायबिटीज त्या महिलेला होतो किंवा तिला कळत नाही. तर त्याचं पण महत्त्व सांगा ना, की त्या काय काय टेस्ट आहेत, की हे किती गरजेचं आहे आपण जाऊन रजिस्ट्रेशन करणं आणि डॉक्टरला भेटणं. म्हणजे आपण एशियन्स पण हाय रिस्क येतो डायबिटीस होण्यामध्ये, मधुमेह. बरेच वेळा आपण स्वतःहून म्हणजे त्याचे जे लक्षण आहे डायबिटीसचे ते अवॉइड, म्हणजे लक्ष देत नाही स्त्रिया, आणि जेव्हा प्रेग्नन्सी राहतात तेव्हा येतात. म्हणजे ऑलरेडी त्यांना असतो, जो दुर्लक्षित झाल्यामुळे आता डायग्नोज होतं. तर किंवा आम्ही पेशंट प्रेग्नंट झाली की एक OGCT म्हणजे ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट आम्ही करून घेतो. त्यांनी काही पिरियड दिलेला आहे, पण आपण एशियन्समध्ये फर्स्ट व्हिजिट पहिल्या 3 महिन्यामध्ये करू शकतो किंवा 20 ते 24 आठवड्यामध्ये एक करतो. त्याच्यामध्ये आपण ग्लुकोज देतो पाण्यामध्ये टाकून. त्याचं क्वांटिटी ठरली असते, जसं 75 ग्राम अनहायड्रेटेड ग्लुकोज देतो, सुक्रोज, आणि त्याच्यानंतर पेशंटचं 2 तासांनी ब्लड घेतो. त्याच्या काही रेंज आहे, त्याच्या मग ते जर डिरेंज आलं तर मग हिला डायबिटीस असू शकतो, ही स्क्रीनिंग आहे. तर त्याच्यानंतर मग फास्टिंग पोस्ट मील ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि ते वाढलेलं असेल तर हा अगदी ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे बाळाचे अवयव बनण्याचा पिरियड आहे. तर त्याच्या दृष्टीने पण आम्हाला डायबेटॉलॉजिस्टचा सल्ला किंवा फिजिशियनचा सल्ला घेऊन इन्सुलिन सुरू करणं किंवा गोळ्यांनी होतं का, कोणत्या गोळ्या सेफ आहे प्रेग्नन्सीमध्ये, ह्या सगळा सल्ला आम्हाला त्यांना द्यावा लागतो.
म्हणजे हा प्रश्नच मी याच्यासाठी विचारला की बाकी भलेही मोठाले आजार तुमच्या घरात कुणालाच नाहीये, पण डायबिटीस हा जो छुपा आजार आहे एशियन्समध्ये तर आणि फार लक्ष आणि तो द्यावं प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतो. होऊ तर त्यामुळे निश्चितच आपण असे कुठलेही धोके असू नयेत आपल्या प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये काही उद्भवू नये म्हणून आपण अगदी सुरुवातीचे जे महिने आहेत, तुम्हाला जर प्रेग्नन्सी राहिली असेल, तुम्ही आधी सल्ला घेतला नाही, पण प्रेग्नन्सी राहिल्यावर तरी आपण डॉक्टरकडे पहिल्या 3 महिन्यातच जाणं अत्यंत आवश्यक म्हणजे असतं. एक व्हिजिट झाली तरी एवढ्या गोष्टी कळतात. म्हणजे फार नाही, 9 महिन्यात 4 व्हिजिट तरी ऍटलिस्ट व्हायलाच पाहिजे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की मला काहीच होत नाहीये आणि काही नसावंच याच्यासाठी म्हणून पण आपण एकदा तपासणी करून घेतलेली आपल्या बाळासाठी खूप आवश्यक अशी आहे. आता आपण येऊया मॅडम दुसऱ्या 3 महिन्यांकडे. म्हणजे महिन्यांमध्ये. पहिले 3 महिन्यांबद्दल तुम्ही सांगितलं, हा जो दुसरा टप्पा आहे जो 4थ्या महिन्यापासून चालू होणार आहे, तर काय सांगू आपण? त्या महिन्यामध्ये मग आम्ही पेशंटचं म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो, रक्तदाबवर लक्ष ठेवतो, वजन वाढणं सुरू व्हायला पाहिजे. आता आईचं वजन वाढायला सुरुवात होते का, ते योग्य प्रमाणात होतं का, अतिशय वाढत नाही ना, त्याच्यावरही लक्ष, कमी होतंय का त्यावरही लक्ष ठेवावं लागतं. रक्तदाब, नंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण, एक्झामिनेशन आमचं पुन्हा सगळं डोक्यापासून पायापर्यंत कुठे सूज येतंय का, पायावर, अंगावर, ते सगळं चेक करणं. ती कसं वाटतंय, तिला काही त्रास होतोय का, त्याच्यावर ट्रीटमेंट देणं. नंतर खालची म्हणजे वजायनल एक्झामिनेशन, काही इन्फेक्शन नाही ना, की तिला पांढरा पाण्याचा काही त्रास नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हिमोग्लोबिननुसार आता हा महत्त्वाचा पिरियड असतो, कारण आपल्याला शेवटचे 3 महिने डिलिव्हरी जवळ आलेली असते, त्याच्यामुळे रक्त कमी आहे का, वाढवायचं आहे का, मग गोळ्या सुरू करून बघतो. नाही वाढलं तर इंजेक्शन द्यायचे आहेत का, ते कॅल्शियम, म्हणजे हे ॲडवाईस. डाएट आता सुधारायला पाहिजे, की हळूहळू उलटी मळमळ कमी झालेलं असतं, तर ते सगळं व्यवस्थित घेता येणार. डाएट काउन्सिलिंग पण आम्ही करतो, की इतक्या दर 2-3 तासांनी थोडं काहीतरी खा. मधुमेह असेल तर गोड टाळ आणि त्याच्या दृष्टीने आहार देतो. प्रोटीन वाढवतो, ते कशा पद्धतीने, व्हेजिटेरियन असेल तर त्या पद्धतीने सांगतो, नॉन व्हेजिटेरियन असेल तर तसं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं काउन्सिलिंग होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा महत्त्वाचा पिरियड असतो, म्हणजे साधारण 5व्या महिन्यात बाळाची आणखीन एक सोनोग्राफी येते. म्हणजे 3ऱ्या महिन्याची आपण मतिमंद नाही ना ते बघतो, पण 5व्या महिन्यामध्ये स्ट्रक्चरल काही प्रॉब्लेम आहे का बाळामध्ये, जसं शारीरिक व्यंग आहे का, ते आपल्याला 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीत कळतं. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती 5व्या महिन्याची सोनोग्राफी मिस करू नये पेशंटनी. तर त्याचा आम्ही एक डेट काढून देतो, की या महिन्यांमध्ये करा. आता 24 आठवड्यापर्यंत बाळामध्ये खूप व्यंग असतील तर आपण नक्कीच गर्भपात करू शकतो, किंवा सगळं चांगलं असेल तर पुढे जाऊ शकतो. तर बाळाचा एक एक अवयव सोनोग्राफीमध्ये दिसतो. तर डोळ्यापासून तर हार्ट, किडनी, ब्लॅडर, सगळं काही. आणि पुढे अजून एक आहे या 5व्या महिन्यात, की पुढे त्या स्त्रीला रक्तदाब वाढणार आहे का, त्याचं स्क्रीनिंग पण सोनोग्राफीवर दिलं जातं. तर म्हणजे आमचा, तर मी म्हणते ना, हा 9 महिने आमचं एक टीम वर्क आहे, हे आहे. तर 5व्या महिन्याची सोनोग्राफी जी आहे, तर फिटल मेडिसिन एक्सपर्ट डॉक्टर, नंतर ब्लड टेस्ट करणारे, ह्या सगळ्या. आणि त्याच्यात काही व्यंग आले तर मग आमचे पिडियाट्रिशियन, म्हणजे त्यांची बाळाचे डॉक्टर, यांची पण आम्ही मदत घेतो, की याचा काय परिणाम होणार आहे व्यंगाचा, हे ऑपरेबल आहे का. म्हणजे या 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीवर एवढ्या गोष्टी आहेत, की पुढे चालून हे बाळ कितपत त्याच्या याच्यावर परिणाम होणार आहे. अगदी अगदी कर्णबधिरता जर असेल तर ती पण लक्षात क्लेफ्ट येऊ लिप, शकते. क्लेफ्ट पॅलेट, ह्या सगळ्या गोष्टी पण कळतात आपल्याला. म्हणजे ओठांमध्ये चीर असतं, ते तुम्हाला माहिती असेल, म्हणजे मराठीमध्ये क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट. हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, ते सगळं आपल्याला त्यामध्ये सोनोग्राफीमध्ये 5व्या महिन्याची सोनोग्राफी इम्पॉर्टंट असतं. आणि आयर्न, कॅल्शियम देऊन बघतो आणि मग त्याचा फॉलोअप ठेवतो. म्हणजे दुसरी महत्त्वाची एक व्हिजिट म्हणजे मधल्या 3 महिन्याची. जी 5व्या महिन्यातली सोनोग्राफी जितकी महत्वाची आहे, तितकी त्या दिवसांमध्ये सांगितलेल्या दिवसाला करणं अतिशय जास्त महत्वाचं आहे. आणि साधे उपाय, जसं अननेसेसरी ट्रॅव्हल करणं, कारण 5वा महिना आहे, झटक्यात वागणं, जड सामान उचलणं, ह्या सगळ्या गोष्टी पण आम्ही अवॉइड करायला सांगतो. म्हणजे जिथे आता सर्दी खोकला, म्हणजे अननेसेसरी कुठे गर्दीच्या ठिकाणी टाळणं, हे आम्ही त्यांना ॲडवाईस करतो. कारण अजून प्रेग्नन्सी बराच काळ अजून जायचा असतो, अर्धी
झाली, अर्धे महिने काढायचे असतात आपल्याला अजून. आणि गरोदर मातेने एवढी काळजी नक्कीच घ्यावी, घ्यायला कारण पाहिजे. त्या बाळासोबत तुम्हालाही त्रास होणारा असतो किंवा तुम्हाला होणारा त्रास बाळाला होणार असतो आणि त्याच्यामधनं कुठलीही समस्या नंतर जन्म घेऊ शकते. त्यामुळे आपल्याला जे काही सांगितलं जातं, ज्या कुठल्या सूचना केल्या जातात, तर त्यांचं अगदी तंतोतंत पालन करावं. जर समजा या कुठल्या महिन्यांमध्ये आपण सगळं सांगतोय काय करायचं काय नाही, पण तरी काही आजार झालाच, एखाद्याला सर्दी खोकला होतो, ताप येतो किंवा आणखीन काही, तर मग काय उपाययोजना करायच्या का, की औषध घ्यायचं नाही, काय करायचं? नाही, आम्ही त्यांना एक्झामिनेशन करून कितपत आहे ते बघून घेतो. प्रेग्नन्सीमध्ये चालणारे उपाय घरगुती पण सांगतो आम्ही. वाफ घ्या, गुळण्या करा, गरम पाण्याच्या मीठ टाकून गुळण्या करा. नंतर काही अँटीबायोटिक जे प्रेग्नन्सीमध्ये चालतो ते देतो. आणि खोकल्याचे औषधं, ताप आला, इतक्या तापापर्यंत चेस्टमध्ये काही इन्फेक्शन नाही ना ते बघून घेतो. तापाच्या साध्या म्हणजे जे चालतात त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या गोळ्या, पेन किलर घेऊ नका म्हणून सांगतो. आणि त्याच्यानंतर जर त्यांना अँटीबायोटिक पण जे प्रेग्नन्सीमध्ये चालणारच, आणि याच्यात कव्हर होतात. नाहीच झालं तर आम्ही फिजिशियनची मदत घेतो. आणि टेस्टिंग पण, ताप असेल काही असेल तर बाकीच्या टेस्टिंग गरोदर मातेनी काही झालं, तिला सर्दी खोकला झाला किंवा काही झालं तरी जायचं मात्र आपल्या गायनेकोलॉजिस्टकडेच आहे. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे सध्या जायचंच नाहीये. तुम्हाला काय औषधं द्यायची किंवा गरज पडलं तर इतर कुठल्या फिजिशियनला जर कन्सल्ट करायचं असेल तर तुमच्या गायनेकोलॉजिस्ट करतील. कारण आम्हाला त्यांची हिस्ट्री माहिती असते, कोणता महिना चालू आहे. जरी त्या डिटेलमध्ये पुढच्याला सांगू नाही शकला तर काही अँटीबायोटिक्स असतात जे अवॉइड करायला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. काही पेन किलर अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या थ्रू गेलं तर माहिती राहतं की ह्या प्रेग्नंट आहे आणि म्हणून हे आलेले आहेत. म्हणजे ऑन द काउंटर जे मेडिसिन किंवा घरी जे पडून आहेत ते बरेच वेळा घेऊन पेशंट येतं की आम्ही एक गोळी होती तापाची ती घेऊन आलो, पण त्याच्यावरची एक्सपायरी डेट, त्याचं नाव, ती प्रेग्नन्सीमध्ये चालते की नाही ते नक्कीच बघायला पाहिजे. आम्हीच देतो की कधी ताप वाटला तर ही गोळी घे, त्याचं नाव व्यवस्थित पेपर फायलिंगवर लिहिलेलं असतं. अँटीबायोटिक आम्ही ॲड करतो, ते बघून पेशंटला कितपत जास्त आहे ते बघून आम्ही हे करतो. आणि घरगुती उपाय नक्कीच, म्हणजे घरचे जे सांगतात ते त्यांनी त्याच्यातली काय करावं आणि काय नाही ते पण आम्ही सांगतो. म्हणजे नक्कीच. तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण खूपदा सवय असते की मला सर्दी झाली आणि मेडिकलवरनं डायरेक्ट गोळी आणली, तर असं अजिबात करू नका. ते खूप धोक्याचं होऊ शकतं. यानंतर आपण वळूया शेवटचा जो टप्पा आहे, शेवटच्या 3 महिन्यांचा टप्पा, जो अतिशय उत्सुकता वाढवणारा असतो, टेन्शन देणारा पण असतो, असं सगळ्यांना त्याचं थोडंसं हे होतं. तर त्या महिन्यात काय काळजी घेतली जावी? शेवटचे 3 महिने हा आईचं वजन वाढणं, बाळाचं वजन वाढणं, बऱ्यापैकी तिची मनाची तयारी झाली असते की आता पण 7वा, 8वा, 9वा 37 आठवड्यापर्यंत डिलिव्हरी होणार नाही एवढी काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे. म्हणजे आजकाल 7व्या महिन्याच्या प्रोग्राममध्ये भरपूर एक्झॉस्ट होतात आणि मग कळा सुरू होतात आणि मग येतात. तर तसा नाही, हा पिरियड फार महत्त्वाचा आहे, 7वा, 8वा आणि 9वा महिना. तर बाळाचं योग्य प्रमाणात आम्ही एक सोनोग्राफी साधारण 7व्या, 8व्या महिन्याच्या दरम्यान करतो. ही सोनोग्राफीमध्ये बाळाचं वजन किती आहे, बाळाचं पाणी भौतिक किती आहे, कमी आहे का, कारण आपल्या हातात दिवस आहे वाढवायसाठी प्रयत्न करायला. नंतर त्याला ब्लड सप्लाय नीट आहे का. आजकाल एवढ्या गोष्टी आपल्याला म्हणजे क्लिनिकली आम्ही बघतोच की जेवढा हाताला लागायला पाहिजे तेवढा गर्भ आहे का, गर्भाचे ठोके ऐकतो, पण इन डिटेल आपल्याला एवढी अवेलेबिलिटी आहे की पाणी किती आहे, वजन एक्झॅक्ट किती आहे, प्लस मायनस 150 ग्रॅमच जर हे आहे, त्याची एवढी सेन्सिटिव्हिटी आहे, तर आपल्याला अंदाज येतो बाळाचं वजन योग्य प्रमाणात वाढतंय का, त्याचं शरीराची वाढ व्यवस्थित होत आहे का. कुठे बरेच वेळा इंट्रा युट्राईन ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणतो, म्हणजे योग्य ते वाढ होत नाही. म्हणजे साधारण 36 आठवड्याची प्रेग्नन्सी पण बाळाची वाढ मात्र 33 आठवड्याचीच आहे. तर काय करू शकतो ते विचार करण्याचं. आईला अंगात रक्त कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न 2ऱ्या महिन्यात, तेही कुठपर्यंत आलं आहे आता, HB चांगलं वाढलं ना ते बघतो, प्रोटीन डाएट घेतात की नाही, म्हणजे त्या दृष्टीने. नंतर 20व्या आठवड्यात मी जे म्हटलं एक सोनोग्राफी असते, त्याच्यात सांगतात रक्तदाब वाढत नाही आहे ना, ते बघतो. पायावर सूज आली आहे तर कशामुळे, हिमोग्लोबिन कमी आहे की रक्तदाब वाढला आहे, म्हणजे ह्या दृष्टीने पण आम्हाला काही गोळ्या प्रिस्क्राईब करावं लागतं. त्यांना आराम, लवकर डिलिव्हरी होण्याची जर आम्हाला शक्यता वाटली तर बाळाचं फुफ्फुस डेव्हलप नसतं, वजन नसतं, वय नसतं, तर त्या दृष्टीने काही इंजेक्शन द्यायचे आहेत का, म्हणजे
लवकर डिलिव्हरी झाली तर बाळ आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या तरी करायला आपल्याला तो वेळ असतो. आणि महत्त्वाचे शेवटच्या महिन्यांमध्ये नॉर्मल होईल की सीझर होईल, तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय, सीझर म्हणजे काय, त्या दृष्टीने पण आम्ही पेशंटला गाईड करतो. पेनलेस डिलिव्हरी जे आम्ही सध्या पेनलेस डिलिव्हरी म्हणजे बाळीच्या कळा कमी होत नाही, कळा येतात, कळांचं दुखणं कमी करतो आम्ही. म्हणजे कळा घेतल्यानंतरच मातृत्व सुख मिळतं असं जे पहिलेचा विचार होता, तर आम्ही नॉर्मल डिलिव्हरीच करतो. पण बाईला अगदी एवढा कळा कधी सहन करण्याची क्षमता कमी झालेली असतं, असते. म्हणून पेशंट म्हणतो नाही नाही सीझर करा, म्हणजे मला नाही सहन होत आता. तर आपण तिचं जे दुखणंच कमी केलं तर नॉर्मल डिलिव्हरीची नक्कीच चान्स वाढतात असतात. तर पेनलेस डिलिव्हरी हे पण आपल्या अकोल्यामध्ये आता होत आहे, हे महत्त्वाचं आहे की ती एक टीम वर्क असतं. त्याच्यामध्ये भुलीचे डॉक्टर असतात, गायनेकोलॉजिस्ट असतात, पिडियाट्रिशियन असतात. तर हे अवेलेबिलिटी NICU चांगलं त्या दृष्टीने, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी पण होते, ते पण सुख मिळतं पेशंटला की माझी नॉर्मल झाली. आणि तिला खूप भयानक कळातनं जाऊन बरेच वेळा पहिल्या डिलिव्हरीत खूप कळा आणि त्याचं दुखणं बघून पेशंट दुसऱ्या वेळेस नाही म्हणतं नॉर्मल डिलिव्हरीला, ते अप्रहेन्शन कमी होतं. तर ते कशा पद्धतीने कसं दिलं जातं, ॲनेस्थेटिस्ट कसे कोणते हे करतात, कुठून दिलं जातं, हे सगळी माहिती बाळाच्या दृष्टीने, सुती कपडे कसे आणायचे, तेल साबण कोणतं, त्याची कोणती तयारी करून ठेवायची, बाईची कोणती, फिडिंग गाऊन, सॅनिटरी नॅपकिन्स, कसं आम्ही इवन आम्ही पुढचं डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्या टाक्यांची केअर, त्याची थोडी आयडिया, त्याची लिस्ट, काय काय तयारी ठेवा. ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर आपले ब्लड डोनर शोधून, म्हणजे नॉर्मल हो की सीझर हो, ब्लड डोनेट केलेलं त्यांच्या नावाने रिझर्वेशन करून ठेवतो आपण, ते सगळं बघितलं जातं. वॅक्सिन्स आहेत, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन ती दिल्या जातं. धनुर्वाताचे 2 इंजेक्शन कवर झालेत की नाही, त्याच्यामध्ये एक डिप्टेरिया पर्ट्युसिव्स हे पण आपण ॲड केलेलं आहे, कारण बाळाला पण त्याचं कव्हरेज राहतं. आणि ह्या दृष्टीने मग प्रवास सुरू होतो. 37 आठवड्यानंतर झालेली डिलिव्हरी चांगली, कारण त्याच्या आधी आपण प्रीटर्ममध्ये पकडलं जातं. NICU केअर त्या दृष्टीने पण होऊ नये म्हणून बाईला तोपर्यंत आराम, त्याच्यानंतरच्या एक्झरसाइज हे पण सांगितलं जातं. डाएट, अननेसेसरी बाहेरचं खाऊ नका, इन्फेक्शन नको व्हायला. म्हणजे शेवटचा काळ सुरू होऊन जातं. दुपारी 2 तास, रात्री 8 तास शांत झोप हवी, घरचं बनलेलं फळे भाज्या, पाणी भरपूर, ह्या सगळ्या गोष्टी, आराम. आणि डाव्या कुशीवर झोपलं तर बाळाला जास्त रक्तपुरवठा, पण कंटिन्युअस त्याच्यात झोपू शकत नाही, अकडतात. तर मग थोडं या साईडला, मग डाव्या कुशीवर जेवढं शक्य होईल तेवढं. पोटाचा वर वाढतं, तर ते कधी श्वास घ्यायला त्रास होतो, कधी त्यांना बसायला त्रास होतो, तर कसा कम्फर्ट करता येईल. बरेच वेळा मालिश करून घेतात जोरात, ते नको. काही आपण चालणारी फक्त तेल लावणं किंवा त्यांना गरम पाण्याने शेकणं, ह्या साध्या आपण त्यांना हे सांगतो. पायाखाली उशी घेऊन झोपणं, ब्लड किती वाढलं आहे त्या दृष्टीने विचार, सोनोग्राफी, हे सगळं समजावणं. आणि एक बॉन्डिंग बनतं. म्हणजे गायनेकोलॉजिस्ट, डिलिव्हरीला येणारी पेशंट आणि तिचे हजबंड, तिचे नातेवाईक, आमचं एक बॉन्डिंग बनतं की असं जाणार आहे आपण, ह्या दृष्टीने. ते अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही बाळंतपण करून घेणार आहात, तिथे जर तुम्ही परिचित, त्या वातावरणाशी तुम्ही पण परिचित होणार असाल तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि महत्त्वाचा मुद्दा हा नमूद केला तुम्ही की काही बरेचसे डोहाळे जेवणाचे कार्यक्रम केले जातात, त्याचा पण बरेचदा असर होऊन प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, किंवा बराच मोठा आवाज असतो, तर त्यांनी पण मला असं वाटतं गर्भवतीला त्या आणि ती दिवसभर एक्झॉस्ट होते. म्हणजे गोळ्या घेत नाही वेळेवर, त्या 2-3 दिवसाआधी, म्हणजे मोठा फंक्शनच करायला लागले आता, तर 2-3 दिवसात ती गोळ्या चुकवते, दिवसभर उभं राहणं, ते डान्स, त्याच्यामुळे पण पेशंटला त्रास नक्कीच होऊ शकतं. म्हणजे आपण ज्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, तर तिथनं कुठल्या तरी आनंदाच्या क्षणी आपल्याकडनं कुठली समस्या उद्भवायला नको याची नक्की काळजी घेतल्या गेली पाहिजे. बाळासाठीच हे सगळं असतं डोहाळे जेवण, ते पण थोडंसं त्याचं आपल्याला स्वरूप कसं कमी करता येईल, किंवा तिची काळजी घेऊन, तिची झोप होते ना व्यवस्थित, दुपारची रात्रीची, ते बघून हे सगळं करून जेव्हा आपण करू तर निश्चितच ह्या गोष्टी आपल्याला पूरक अशा असणाऱ्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की सगळी लक्षणं आपल्याला कळत आहेत, किंवा आपल्याला एरवीला पण घरातलं कोणाचं पाहून माहिती असतात, बाकीच्या महिला सांगतात, पण तरीसुद्धा आपण डॉक्टरकडे जाणं का गरजेचं आहे, या महिन्यांमध्ये आपण काय काळजी घ्यावी हे आपण खूप उत्कृष्टपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आणि त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.